तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राउंडला जाताना कोणत्या गोष्टी आपण सोबत न्यायला पाहिजे आणि कोणते कागदपत्र आणि कशा प्रकारे न्यायला पाहिजे हे सगळं मार्गदर्शन करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हो, डॉक्युमेंटच्या संदर्भात आहे ना, मी तुमचे तब्बल 15 प्रश्न काढलेले आहेत ज्या अडचणी आहेत, जसं नावामध्ये काही मिस्टेक आहे किंवा SCBC मधून प्रॉब्लेम आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पण आपण चर्चा करणार आहोत। सो डोंट वरी, तुमचे सगळे डाऊट मी ते सॉल्व्ह करून देणार आहे। ओके, तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, लगतच तुम्हाला 5 फोटो एका पोलीस घटकात द्यायचे आहेत। ओके, 5 फोटो द्यायचे आहेत कलरवाले, ठीक आहे। सो तुम्ही 5 फोटो तयार ठेवा। आता समजा तुम्ही 4 घटकात फॉर्म भरलेले आहेत, जसे की शिपाई, चालक, बँड्समॅन, SRP, तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, 5 चोक 20 आणि 5 घटकात भरलं असेल तर 5 5 25 असे तुम्हाला एक 25 ते 30 फोटो तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत आणि ते पण लगतचे, ठीक आहे। तर ते लक्षात ठेवा। आणि त्याला चिपकवण्यासाठी तुम्हाला स्टिक तुम्ही घेऊन जा, आलं का लक्षात? नाही तर मग इथे त्याच्याकडे भीकमाग ह्याच्याकडे भीकमाग असं करत बसायचं नाही। ओके, सो ते घेऊन जा। आणि एक ब्लू पेन आणि एक ब्लॅक पेन, म्हणजे तिथे आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो आणि काही काही ठिकाणी आपल्याला हमीपत्र लिहून द्यावं लागते जर काही प्रॉब्लेम असेल तर। मग त्याच्यासाठी एक ब्लॅक पेन आणि एक ब्लू पेन तुम्ही सोबत ठेवा। बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण खूप लवकर पोचलेलो असतो, ग्राउंडवर बसलेलो असतो, मग आपल्याकडे पेन नाही आहे किंवा चिपकवायला गम नाही, आणि मग ह्यामुळे काय होतं, आपली प्रोसेस डिले होते। जेवढा पटापट तुम्ही प्रोसेस करणार तेवढा पटापट तुम्हाला ग्राउंडला जायला मिळणार आहे। सो हे तुम्ही रेडी ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला आवेदन अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म, ओके, आणि एक आता हॉल तिकीट आलेलं आहे तो, त्याची एक नॉर्मल प्रिंट आणि 2 झेरॉक्स कॉपी तुम्ही काढून ठेवायचं आहे। ओके, एक काय करा माहिती आहे का, घरी ठेवा आणि 2 सोबत घेऊन जा। कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, कुठे मिसमॅच झालं किंवा काय चोरीला वगैरे गेलं तर एक आपल्याकडे एडिशनल असते, म्हणून एक घरात ठेवा आणि 2 झेरॉक्स कॉपी जे आहेत ना, ते सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः सिग्नेचर करून घेऊन जायचं आहे तुम्हाला सोबत। लक्षात ठेवा, आवेदन अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म आणि ग्राउंडचं हॉल तिकीट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही। नेक्स्ट आहे, तुम्हाला आधार कार्ड पाहिजे। ओके, आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे, सर आमच्या आधार कार्डमध्ये अमुक अमुक स्पेलिंग मिस्टेक आहे, म्हणजे माझ्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, माझ्या आईच्या नावामध्ये असेल किंवा माझ्या वडिलांच्या नावामध्ये असेल किंवा माझी जन्मतारीख चुकलेली आहे, काहीही प्रॉब्लेम आहे। सर्वात पहिलं तर तुम्ही आधार अपडेट द्यायला पाहिजे होतं, ठीक आहे। आता आधार अपडेट झालेलं नाही आहे तर तुम्ही त्याच्या सोबतच, मी म्हणतोय सोबत, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटिंग कार्ड जे काय असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा। म्हणजे काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आधार कार्डवर अपडेटेड नसल्यामुळे आपण पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून सुद्धा आपलं ओळख पटवू देऊ शकतो, ठीक आहे। बघा, हा मोठा प्रश्न होता, सर माझं आधार कार्ड चुकलेलं आहे तर मी अपडेट केलेलं नाही तर काय करू, तर तुम्ही उपाय म्हणून आधार कार्ड सोबत ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं आहे। नेक्स्ट आहे, तुम्हाला जन्माचा पुरावा द्यायचा आहे। आता बरेच लोक म्हणतात, सर माझ्याकडे जन्म दाखला नाही, काय करू? जन्म दाखला नसेल चालेल, तुम्हाला काय करायचं आहे, 12वीचं शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे, 10वीचं नाही, फक्त आणि फक्त 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे। आता परत प्रश्न आहे, सर आमचा 12वीचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे ना, तो कॉलेजमध्ये जमा आहे, मग आम्ही काय करू? मग तुम्ही कॉलेजला भेट द्या आणि बोनाफाईड बनवून घ्या, ठीक आहे। आता बरेच असे पण म्हणतात, सर आम्ही तिकडे फेल झालोय, 80 KT लागलेत, मग आम्हाला ते बोनाफाईड पण देत नाही, मग आम्ही काय करू? मग तू एक काम कर, तू त्या कॉलेजच्या प्राध्यापकांना भेट, त्यांना त्यांच्याकडून लिखित लिहून घे की बाबा अमुक अमुक व्यक्ती हा माझ्या संस्थेमध्ये किंवा माझ्या कॉलेजमध्ये शिकत आहे, फेल झालेला आहे, त्याची जे शाळा सोडल्याची दाखला आहे किंवा त्याचं जे 10वी 12वीचं जे सर्टिफिकेट आहे ते आमच्याकडे जमा आहे आणि फेल झाल्यामुळे आम्ही त्याला बोनाफाईड नाही देऊ शकत, पण सदर व्यक्ती हा आमचाच स्टुडंट आहे, असं लिहून तुम्ही आणून आपल्या इकडे जमा करू शकता, ते देखील चालून जाईल। कळलं का? बघा, खतरनाक सोल्युशन दिलेलं आहे, असं सोल्युशन कोणी देणार नाही, ते करा, ते पण चालून जाईल। कारण मग हे होऊन जाते ना की हा बाबा सदर व्यक्ती हा त्या शाळेत शिकत आहे पण नापास झाल्यामुळे त्याला बोनाफाईड देता येत नाही किंवा तो तिथे शिकत असल्यामुळे त्याचे शाळा सोडल्याचा दाखला आणि 10वी 12वीचे मार्कशीट वगैरे तिकडे सगळे जमा आहेत, ते देऊ शकत नाही। पण तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे बरं का, तुमच्याकडे जे डिजी लॉकर मध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही फोटो बिटो काय काढून ठेवलं असेल ना,
तर त्याची कलर झेरॉक्स तुम्ही काढून घ्या आणि ती देखील तुम्ही सादर करू शकता. रिक्वेस्ट म्हणून तुम्हाला हमीपत्र तिथे सादर करावं लागणार आहे. आलं का लक्षात? तर तो देखील पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. नेक्स्ट आहे शैक्षणिक अहर्ता. शैक्षणिक अहर्तामध्ये तुम्हाला 10वीचं रिझल्ट म्हणजेच गुणपत्र, त्यानंतर पासिंग म्हणजेच प्रमाणपत्र, तसेच 12वीचं गुणपत्र म्हणजेच रिझल्ट आणि पासिंग म्हणजेच प्रमाणपत्र, ह्या 4 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा डिप्लोमा केलेला असेल, मग त्याचं देखील तुम्हाला जे रिझल्ट आहे किंवा कॉन्व्होकेशन आहे बघा, ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर आपल्याला ग्रॅज्युएटची डिग्री मिळते, ती डिग्री तुम्हाला द्यायची आहे. आणि हो, अत्यंत महत्त्वाचं, तुम्ही ग्रॅज्युएट झालात ना, तर ते ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्याचे सर्टिफिकेट भले जमा करा. आलं का लक्षात? नाहीतर मग तुम्ही जेव्हा इंटर डिपार्टमेंट PSIची परीक्षा द्याल ना, तर तुम्हाला 1 ते 2 वर्ष थांबावं लागेल. म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर 4 वर्ष सेवा केली का PSIच्या एक्झामला तुम्ही इलिजिबल होता. 12वीचा असाल तर मग 6 वर्षानंतर तुम्हाला द्यावे लागते. आलं का लक्षात? मग ते तुम्ही करून घ्या. ओके. नेक्स्ट आहे अधिवास दाखला म्हणजेच डोमिसाईल. लक्षात ठेवा, डोमिसाईलला घेऊन एक मोठी संभ्रम आहे. सर, माझा जो डोमिसाईल आहे तो 2012चा आहे, 2010चा आहे, तो चालेल का? अरे मित्रांनो, जो डोमिसाईल आहे, जो अधिवास दाखला आहे, तो 1 अँड द लाईफ टाइम साठी बनवला जातो. ओके. त्याला सारखं सारखं रिन्यू करत नाही. एकदा झाला तो आयुष्यभर तोच चालतो. कळलं का? तर म्हणून माझं सर संपलंय, हे मी नवीन काढू का, असं करू का, तसं करू का, हे करत बसायचं नाही. जे काढलंय ना ते जमा करा आणि ओरिजिनल लागते बरं का. आता बऱ्याच लोकांचा असा पण प्रश्न आहे, सर माझा गहाळ झालेला आहे, मी काय करू? सेतू कार्यालयात भेटा, त्याच्यावर जो जावक क्रमांक असतो ना, त्याच्या बेसिसवर तुम्हाला ते नवीन बनवून देतील. ओके. तर तसं देखील चालून जाणार आहे. आता अधिवास दाखल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना असं वाटते की सर रहिवासी दाखला पण द्यायचा आहे का? तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात असाल किंवा नक्षलग्रस्त भागात असाल तरच तुम्हाला तेथील रहिवासी दाखला द्यायचा आहे, जर तुम्ही त्या घटकात फॉर्म भरलेला असाल तर. अन्यथा कोणालाही रहिवासी दाखला द्यायची गरज नाही. मी आता पालघरला फॉर्म भरलाय तर मी रहिवासी दाखला देऊ का? गरज नाही. रहिवासी दाखला नकोय. रहिवासी दाखला फक्त आणि फक्त नक्षलग्रस्त भागांच्या विद्यार्थ्यांनाच आहे आणि त्या घटकात ज्यांनी फॉर्म भरलेला त्यांनाच आहे. उदाहरणार्थ गडचिरोली. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही ज्या कास्टमध्ये आहात त्या कास्टचं तुम्हाला कंपल्सरी सर्टिफिकेट द्यायचं आहे, ओपनला वगळता आणि EWSला वगळता. EWS हा कोणत्याही कास्टमध्ये येत नाही असं मानलं जाते, म्हणून त्याला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं नाही. आणि ओपन हा तर कुठल्याच कास्टमध्ये नाही, म्हणून त्याला देखील कास्ट सर्टिफिकेट द्यायचं नाही. बाकी सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, सर जात वैधता प्रमाणपत्र द्यावं लागेल का? तर हो, जर तुम्ही तयार केलेला असेल किंवा तुमच्याकडे तयार असेल तर जात वैधता प्रमाणपत्र द्या. अन्यथा जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही सिलेक्ट झाल्याच्या नंतर, ट्रेनिंग गेल्याच्या नंतर, परत जेव्हा आपल्या मुख्यालयाला हजर होतात तिथून पुढे 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करायचा आहे. ओके. मग आता नसेल तरी चालून जाईल. नेक्स्ट आहे NCL, नॉन क्रिमिलियर. म्हणजेच काय? तर मित्रांनो, हा एक प्रकारचा तुमचा उत्पन्न ॲन्युअल किती आहे हे दाखवत असतो. ओके. तर हे जे NCL आहे ना, हे ST, SC, EWS आणि ओपन या 4 कॅटेगरीला लागत नाही. बाकी NCL हा सगळ्या कॅटेगरीला लागतो. ओके. आता बरेच लोक म्हणतात, सर पोलीस भरतीला उत्पन्नाचा दाखला पण काढावा लागतो का? तर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला काढावा लागत नाही. उत्पन्नाचा दाखला हा NCL मध्येच निघतो आणि NCL ज्याला आहे त्यालाच द्यायचं आहे, दुसरा कोणाला NCL द्यायचं नाही. नेक्स्ट आहे समांतर आरक्षण. मित्रांनो, जर तुम्ही होमगार्ड आहात, माजी सैनिक आहात, अंशकालीन आहात, पोलीस पाल्य आहात किंवा अनाथ आहात तर तुम्हाला तो रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला दावा करण्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट द्यावा लागणार आहे. होमगार्ड असेल, 1090 दिवस हजेरी लावलेली आहे, त्याचं एक ताम्रपत्र मिळते 3 वर्षानंतर, ते द्यावं लागेल. स्पोर्ट्स पर्सन आहेत, स्टेट आणि नॅशनलला मेडल असेल कोणताही तरच तुम्हाला आरक्षण मिळणार आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे जिल्ह्याच्या स्पोर्ट्स अथॉरिटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला डिस्पॅच सर्टिफिकेट लागते, ते द्यायचं आहे. अनाथ असाल तर संस्थाबाह्य अनाथ असाल किंवा असं तर त्याचं एक सर्टिफिकेट असते, ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे.
त्यानंतर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्याचा एक सर्टिफिकेट येतो, तो सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचा आहे. आणि सर्वात मोठा गोंधळ जो नेहमीच डाऊटफुल आहे तो म्हणजे सर मी महिला आहे, मला 30% आरक्षणाची गरज आहे का? तर नाही, महिलांना 30% आरक्षण हा रद्द करण्यात आलेला आहे. आणि महिलांना जो 30%चा आरक्षण होता तो फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीतल्या महिलांना होता, इतर कॅटेगरीतल्या नव्हत्या. तुमच्याकडे जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे आणि तुमच्याकडे जे NCL आहे तेच तुमचं 30% रिझर्वेशन आहे असं मानलं जाते. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं होतं, फॉर्म भरताना महिला 30% आरक्षणचं जो कॉलम होता तो येस करून द्यायचा होता. आता येस केला असेल तर ठीक, नाही केला असेल तर जाऊ द्या, सोडा, जास्त विचार करू नका. नेक्स्ट आहे संगणक हाताळणी प्रमाणपत्र, म्हणजेच MSCIT किंवा CCC जो कोर्स आहे गव्हर्नमेंटचा तो. जर ते तुम्ही केलं असेल तर द्या, कंपल्सरी आहे. परंतु कधी? तुम्ही आता जर केलं असेल तर आता द्या, नाही तर सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही ट्रेनिंगला गेला, ट्रेनिंग करून मूळ घटकात परत आला, मूळ घटकात परत आल्यापासून तिथून पुढे 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, संगणक हाताळणी प्रमाणपत्र द्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नाही. कळलं का? नेक्स्ट आहे परवाना, म्हणजेच लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स. मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल पण एक संभ्रम आहे, तो पण क्लिअर करून देतो. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की सर आम्ही ड्रायव्हरचा फॉर्म भरला नाही तर आम्हाला लायसन्सची काय गरज आहे. तर नाही, लायसन्स हा प्रत्येकाला कंपल्सरी आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे चालक या घटकासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आत्ताचं लायसन्स पाहिजे. काय म्हटलं? ज्यांनी ड्रायव्हरचा फॉर्म भरलेला आहे, महिला असो पुरुष असो कोणी असो, त्याला आत्ताच लायसन्स पाहिजे. मग ते लायसन्स कुठलं असेल? एकतर LMV असेल, म्हणजेच लाईट मोटार व्हेकल एंटीवाला, किंवा एकतर TR वाला असेल. फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला आताच द्यावा लागेल. आणि तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरलेला असाल तर तुम्हाला काय करायचंय, पहिला सिलेक्ट व्हायचंय, ट्रेनिंग करून परत मूळ घटकात यायचंय. मूळ घटकात आल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला LMV किंवा TR जे काय तुम्हाला बनवता येईल ते बनवून द्यायचं आहे. जर तसं दिलं नाही तर इन्क्रीमेंट होणार, स्टॉप. अलग लक्षात. नेक्स्ट आहे सर NCC बद्दल सांगा. NCC जर तुम्ही C सर्टिफिकेट केलं असेल, ओके, तरच तुम्हाला इकडे 5 मार्क ॲज अ बोनस म्हणून मिळत असतात. आणि तेही फायनलला, ग्राउंडला नाही. ओके, ग्राउंडला मार्क मला कमी आहेत, 5 मार्क द्या मी पास होतो, असं नाही होणार आहे. तुम्हाला जेव्हा फायनल मेरिट लागते ना, त्याच्यामध्ये जे काय मार्क पडले असेल त्याच्यामध्ये हे 5 मार्क प्लस होऊन जातात. ते पण फक्त आणि फक्त C सर्टिफिकेट केलं असेल तर. B वाल्यांना काहीही नाही. आता डॉक्युमेंट संदर्भात तुमचे काही अडचणी आहेत, त्या अडचणी आपण जरा डिस्कस करू. तर पहिला आहे सर 10वी 12वी गुणपत्र प्रमाणपत्र हरवले आहेत तर ऑनलाईन काढून घेतलेले चालेल का? मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं कोणतंही सर्टिफिकेट हरलं असेल तर सर्वात पहिलं तुम्ही FIR करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता तुम्ही FIR केलेलं नाही आहे. मग तुम्ही आता काम करा, तुम्ही काय करा, जे तुमच्या डिजी लॉकरमध्ये असेल किंवा तुम्ही फोटो बिटो काढला असेल तर त्याचं एक कॉपी जी आहे ना ती तुम्ही द्यायची आहे. आणि मग तुम्हाला हमीपत्र वगैरे लिहून द्यावं लागणार आहे की बाबा माझे ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स होते ते चोरीला गेले होते, परंतु माझ्याकडे डुप्लिकेट आहेत, त्याचे मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे सर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगळी जन्मतारीख आहे आणि इतर कागदपत्रावर वेगळी जन्मतारीख आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगतो, जन्माचा दाखला म्हणून तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे. आणि शाळा सोडल्याचा दाखला हा फुल अँड फायनल असतो, त्याच्यामध्ये कोणतीही बदल करता येत नाही. तर तुमचं शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख असेल तीच फायनल मानली जाईल. बाकीच्या ठिकाणी जे काय आहे त्याचं तुम्हाला गॅजेट करावं लागणार आहे. किंवा आत्ता तुमच्याकडे गॅजेटला टाईम नसेल तर एक प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेविट तयार करा आणि ते ॲफिडेविट तुम्ही सादर करू शकता. ओके, ते लक्षात ठेवा. MSCIT मध्ये सर नाव चुकलं आहे तर बघा, तुम्ही ज्या कम्प्युटर क्लासमध्ये कोर्स केला होता त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून मदत घ्या, नाहीतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला गॅजेट करून घ्यावं लागणार आहे. सर नावात एक अक्षर जास्त आलंय किंवा एक अक्षर कमी आलंय तर त्याचा काय प्रॉब्लेम होईल का? तर बघा, ॲक्च्युली आत्ता काय प्रॉब्लेम होत नाही किंवा नंतरही प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम कुठे होतं माहिती आहे का? आपल्या सॅलरीवर, आपल्या प्रमोशनवर, आपल्या इन्क्रीमेंटवर. ओके, कारण नावामध्ये जर चुकी आढळली ना तर मग ते कम्प्युटर मिसमॅच करते
आणि मग मिसमॅच झालं का त्याचा फटका जो आहे ना तो आपल्याला पर्सनली वैयक्तिकरित्या लागतो. म्हणून तुम्ही जे काय नावात बदल असेल ते लगेचच अपडेट करून घ्यायचं आहे. बाकी असं तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. सर जन्म दाखला नाही तर चालेल का? हो, मी सांगितल्याप्रमाणे जन्म दाखला नाही आहे ना, शाळा सोडल्याचा दाखला द्या, होऊन जाईल. सर पॅन कार्ड नाही आहे चालेल का? हो, पॅन कार्ड आता नाही आहे चालेल, पण पॅन कार्ड नंतर काढून घ्या, कारण तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे बँकेशी लिंक करावं लागतं आणि मग जी काही सॅलरी येते त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतो. नाहीतर मग सगळ्यांची सॅलरी होत असते, आपलं भाई अडकलेलं असतं. तसं होऊ नये, म्हणजे ह्याचा फटका वैयक्तिकरित्या आपल्याला लागतो. म्हणून पॅन कार्ड सुद्धा बनवून घ्या. महिलांच्या संदर्भातला प्रश्न आहे, सर लग्न झालेलं आहे, महिलांनी काय केलं पाहिजे? तर बघा, तुमच्याकडे जर मॅरेज सर्टिफिकेट आहे तर ते द्या, किंवा तुम्ही गॅजेट केलेलं असेल तर ते द्या, नाहीतर डायरेक्टली गेलात आणि एक हमीपत्र लिहून दिलात तरी चालून जाते. कारण काय होतं, तुमचे अर्धे डॉक्युमेंट्स तुमच्या वडिलांच्या नावाने आहेत, जसे की शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा तुमचं जात प्रमाणपत्र आहे. फक्त काय झालंय, आधार कार्ड जे आहे किंवा इतर जे कागदपत्र आहे ते तुम्ही नवऱ्याच्या नावाने तयार केलेलं आहे, तर काही होत नाही. तुम्ही बिंदास जा, एक हमीपत्र लिहून दिलं तर चालेल, किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट असलं तर विषय संपलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर, NCL सेंट्रलचं आहे चालेल का? नाही, आपण स्टेटची परीक्षा देतोय, NCL सेंट्रलचं चालणार नाही. तसंच EWS पण सेंट्रलचं चालेल का? तर नाही, EWS पण आपल्याला स्टेटचंच पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे सर, CBC पॅटर्नमधून शिक्षण झालेलं आहे तर चालेल का? हो, CBSE पॅटर्नमधून तुमचं शिक्षण झालेलं आहे, त्याचं सर्टिफिकेट तुम्ही द्या, चालून जाणार आहे. ओके. त्यानंतर सर, कास्ट सर्टिफिकेटवर नाव किंवा जन्मतारीख चुकली आहे. बघा, कास्ट सर्टिफिकेटवर नाव किंवा जन्मतारीख चुकली आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, तुम्हाला फक्त गॅजेट करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, किंवा मग प्रतिज्ञापत्र तयार करून द्यावं लागणार आहे. नेक्स्ट आहे सर, डोमॅसिल जुना आहे चालेल का? मी म्हटल्याप्रमाणे डोमॅसिल हा कायमस्वरूपी निघतो, जेव्हाही काढला असेल तोच फायनल मानला जाईल. ओके. नेक्स्ट आहे 30% महिला आरक्षण संदर्भात बोला, तर मी सांगितलंय की 30% महिला आरक्षण आता रद्द करण्यात आलेलं आहे. कोणत्याही महिलेला 30% आरक्षण लागत नाही. ठीक आहे. उत्पन्नाचा दाखला लागतो का? तर नाही, उत्पन्नाचा दाखलाच म्हणजे NCL, आणि ते ज्याला आहे मेंडेटरी त्यांनाच द्यायचं आहे. तर हे तुमचे काही प्रश्न होते, आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला वैयक्तिक काय काय घेऊन जायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, ग्राउंडला घेऊन जाताना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लिहून ठेवा. सर्वात पहिलं तुम्हाला एक मूव्ह म्हणजे स्प्रे मूव्ह मिळतो बघा, तो घेऊन जायचा आहे. म्हणजे 800 आणि 1600ला तुम्हाला थायला किंवा बॉडीला लावता येईल, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर इलेक्ट्रोल पावडर जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचं आहे. त्यानंतर ब्लॅक डार्क चॉकलेट घेऊन जा, कारण काय होतं, बऱ्याचदा आपण उन्हात बसलेलं असतं, आपली एनर्जी संपते, मग ते चॉकलेट काय करते, एनर्जी रिकवर करण्यासाठी मदत करते, किंवा चॉकलेट तोंडात ठेवून तुम्ही 1600 आणि 800 मारू शकताय. ओके, छोटीशी टॉप सिक्रेट आहे, तुमच्यापर्यंतच राहू द्या. नेक्स्ट आहे, मी आज बँडेजचा व्हिडिओ टाकला, तर तुम्ही बँडेज घ्या. ओके, बँडेज बोटांना लावून तुम्हाला उघड्या पायावर जर धावणार असाल तर त्याचा फायदा होईल. त्यानंतर पुरुषांनी सपोर्टर घ्या किंवा लंगोट घ्या, महिलांनी देखील सपोर्टर घ्या. महिलांचे काही महिलांना थोडासा प्रॉब्लेम असते छातीचा, तर त्यांनी सपोर्टर घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला 800 मीटरला धावताना होत असतो. बघा, तुम्हाला जसं जमते तसं. त्यानंतर ज्या ठिकाणी स्पाइक्स अलाउड आहे त्या ठिकाणी स्पाइक्स घेऊन जायचं आहे, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ऑप्शनच नाही. त्यानंतर स्मार्ट वॉच प्रत्येकाने घेऊन जा, जर घालून दिलं तर ठीक, नाही घालून दिलं तर ऑप्शनच नाही. आणि आता राहण्या खाण्याची सोय याच्यासाठी सांगतो मित्रांनो, मी तर सगळ्यांना असं म्हणेन की तुम्ही तिकडे हॉटेल करूनच राहा. ओके, कारण कसं आहे बघा, तुम्ही वर्षभर एवढी मेहनत घेतलेली आहे, आता तुम्ही रोडवर झोपणार, कुठेतरी प्लॅटफॉर्मवर झोपणार, रात्रभर तुम्हाला मच्छर चावेल, काहीतरी प्रॉब्लेम होईल, झोप होणार नाही, ग्राउंड चांगलं होणार नाही. आणि वर्षभर यार एवढी घासले, 1-2 हजार रुपये जात असतील तर जाऊ द्या ना. ओके, पण आपण आपलं बेस्ट दिलं ग्राउंडला आणि चांगले मार्क घेऊन आले
तर बघा तुम्हाला लेखीला कॉन्फिडन्स येतो. ओके, हॉटेल घेण्याचे 3-4 फायदे सांगतो. सर्वात पहिलं तर चांगली सोय होऊन जाते, म्हणजे आपण चांगली झोप घेऊ शकतो, सकाळी निवांत उठून व्यवस्थित आपण ग्राउंड देऊ शकतो पहिलं. दुसरं आहे तुम्हाला ह्याची सोय होऊन जाते, म्हणजे इथे तिथे शोधायची गरज नाही. तिसरं आहे तुम्हाला आंघोळीची सोय होते, म्हणजे सकाळी उठलं बाबा आपला आंघोळी बिंगोळी केली, दात बीत घसले, फ्रेश झाला, फ्रेश माइंडने ग्राउंडला उतरा, बघा जबरदस्त परफॉर्मन्स येणार आहे. ओके, आणि खास करून महिलांनी तर करा, महिलांनी प्लीज अशा उघड्यावर झोपू नका, ते बरं वाटत नाही. पुरुष कितीही सांगा ते नालायकच आहेत, ते ऐकणार नाही हे मला आत्ता पण माहित आहे, पण तरी माझं सांगायचं काम आहे, मी करणार आहे. ओके, कारण मी स्वतः प्लॅटफॉर्मवरच झोपलेलो आहे, मी पण तेवढाच मोठा नालायक होतो. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, आपण असं उघड्यावर झोपतो ना, तर तिकडे आपलं मोबाईल चोरी होणे किंवा पैसे चोरी होणे किंवा डॉक्युमेंट्स चोरी होणे अशी घटना ही नेहमी घडत असते. सो ते टाळण्यासाठी आपण एखादं रूम बुक केलेलं नेहमीच बेटर राहील. आणि तुम्ही तुमच्या घटकाच्या जवळ जो रेल्वे स्थानक आहे ना, त्या रेल्वे स्थानकावर भरपूर सारे हॉटेल्स उपलब्ध असतात. काय करायचं, 4-5 मित्र एकत्र व्हायचं आणि काय करायचं, एक बुक करून टाकायचं हॉटेल. ओके, कारण काय होतं, आपण एकट्याने बुक करायला गेलो ना तर मग पैसे जास्त लागतात, 1000, 1500, 2000 असे दिवसाचे रेट असतात. ओके, 24 तासाचे. मग तुम्ही काय करा, 4-5 मित्र बनवा, 500-500 पर्यंत प्रत्येकाला जरी आले तरी तुम्हाला हरकत होणार नाही. तर प्रत्येकाने हॉटेल बुक करूनच राहा असं मी सांगेन. आणि त्यासाठी तुम्ही सोबत चादर, उशी, जे काय तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे ठेवा, कारण थंडीचं काळ चालू आहे. काही AC वाले हॉटेल्स असतात, काही ठिकाणी पंखा असतो, मग त्यामुळे काय होतं, सर्दी होऊ शकते. मग सर्दी होऊ नये त्यामुळे आपण चादर किंवा ब्लँकेट घेणं गरजेचं आहे. ओके, एक खाली अंतरायला आणि एक अंगावर घ्यायला, असे 2 ब्लँकेट तुम्ही सोबत ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी जे काही डॉक्युमेंट सांगितले त्या सगळ्यांची 2 प्रत तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ अटेस्टेड करून रेडी ठेवायचं आहे. आलं का लक्षात? तर आय होप, मला असं वाटते की मी सगळ्या पद्धतीने तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, काही सुटलेलं नाही आहे. तरी काय सुटलं असेल, तुम्हाला असं वैयक्तिकरित्या वाटते, तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकताय, ज्याचा आपला सगळ्यांना फायदा होईल. ओके, थँक्यू, जय हिंद आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट.